नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अध्यापन पद्धतीचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये आज आपल्याला व्याख्यान पद्धतीचा विचार करायचा की व्याख्यान पद्धती म्हणजे काय. तर व्याख्यानाला आपण इंग्रजीमध्ये लेक्चर असं संबोधतो. लेक्चर या नावाने ओळखतो. तर लेक्चर हा शब्द लॅटिन भाषेतील लेक्चर या शब्दापासून आलेला आहे. आणि लेक्चर म्हणजे टू रीड अलाउड असं त्याला आपण म्हणत असतो. इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ काय आहे की टू रीड अलाउड. तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मोठ्याने वाचणे किंवा स्पष्टीकरण देणे. हा शब्द कसा आला असेल बरं, तर मध्ययुगामध्ये विद्यापीठे शिक्षण देत असताना अभिजात ग्रंथाचे वाचन व भाष्य करण्याची त्या ठिकाणी पद्धती होती. अभिजात ग्रंथाचं वाचन आणि त्याच्यावरती भाष्य करण्याची त्या ठिकाणी पद्धत होती. त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी लेक्चर हा शब्द झाला व लेक्चर हा शब्द त्या ठिकाणी प्रचलित झाला. तर आपल्याला माहिती आहे की टू रीड अलाउड म्हणजे काय, वाचणे म्हणजे विद्यापीठ स्तरावरती वाचण्याची प्रक्रियेवरती भर दिला होता. त्याच्यावर भाष्य करणे, भाष्य म्हणजे काय, एखाद्या विषयाला अनुसरून स्पष्टीकरण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात होतं. त्याच्यातून हा शब्द कशाला तसा आला आणि तेव्हापासून त्या ठिकाणी लेक्चर किंवा व्याख्यान ही पद्धती त्या ठिकाणी रूढ झाली. पण नेमकं व्याख्यान म्हणायचं कशाला बरं, तर एविंग यांच्या मते असं म्हणणं आहे की व्याख्यान म्हणजे शिक्षक बोलतो, वस्तू दाखवितो, हा संवाद पूर्णतः एकमार्गी असतो आणि तो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध करून देत असतो. आणि यात शिक्षक विद्यार्थ्याच्या माहितीच्या कल्पनांचा प्रवाह त्या ठिकाणी सुरू ठेवतो. त्याला व्याख्यान पद्धती असं म्हटलेलं आहे. एविंग यांचं म्हणणं काय आहे की व्याख्यान म्हणजे काय, शिक्षक बोलतो, विविध प्रकारच्या वस्तू दाखवतो, पण ज्यावेळेस ह्या वस्तू दाखवत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा चालणारा जो संवाद आहे तो कसा आहे, एकमार्गी आहे. कसा आहे, एकमार्गी असतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची अंशतः किंवा क्वचित संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. आणि यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे माहिती व नवनवीन कल्पनांचा प्रवाह त्या ठिकाणी सुरू ठेवता येतो. त्याच्यामध्ये व्याख्यान पद्धती असं म्हटलेलं आहे. तर व्याख्यानाचा अर्थ काय, एकमार्गी बोलणे, आपलं मत व्यक्त करत असताना आपल्या पद्धतीने त्याचे नियोजन करणे आणि सादरीकरण करणे याच्यावरच आधारलेली ही पद्धती आहे. त्याला अनुसरून दुसरी एक व्याख्या ब्राउन यांनी केलेली आहे. ब्राउन यांचं म्हणणं काय, एखाद्या विषयासाठी एका व्यक्तीने दृकश्राव्य साधनांचा किंवा अंशतः प्रश्नांचा वापर करू. ब्राउन यांचं म्हणणं काय, एखाद्या विषयासाठी व्यक्तीने दृकश्राव्य साधनाचा किंवा अंशतः प्रश्नांचा वापर करून अनेकांशी एकमार्गी संवाद साधणे म्हणजेच व्याख्यान होय. म्हणजे आपल्याला संवाद साधायचा जर असेल तर संवाद साधत असताना त्या ठिकाणी क्वचित स्वरूपामध्ये प्रश्नांचा आधार घेऊ शकतो किंवा दृकश्राव्य साधनांचा आपण वापर करू शकतो. ही चालणारी एकमार्गी प्रक्रिया आहे. त्याला आपण संवाद, त्याला आपण व्याख्यान पद्धती असं म्हणू शकतो. तर आपण वर्गामध्ये सुद्धा पाहतो, समोर व्याख्यान देणारी व्यक्ती, शिकवणारी व्यक्ती एकमार्गी त्या ठिकाणी शिकवत असते, वेगवेगळे साधनं वापरत असते, पण त्याचं नियोजन हे त्या व्यक्तीच्या नियोजनाप्रमाणे चालतं. तर असे काही 40 मिनिटाचे असेल, 40 मिनिटामध्ये आणलेली माहिती संपवायची असेल तर तो त्या पद्धतीने नियोजन करतो आणि व्यक्त होण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. बोलण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्या पद्धतीने ती व्यक्ती त्या ठिकाणी चालत असते. त्या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला जातो. कारण कमी वेळामध्ये अधिक माहितीचं प्रसारण कसा करतायत याच्यावर आधारलेलीच ही पद्धती आहे. या ठिकाणी द्विमार्गी प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचा थारा दिलेला नाही. अंशतः विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एखादा प्रश्न विचारता येऊ शकतो, पण त्या ठिकाणी त्या प्रकारची संधी त्यांना उपलब्धच होईल असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्याच्यामुळे ही काय, एक मार्गी चालणारी प्रक्रिया असं ब्राउन यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर हेल समिती. हेल समिती काय, इंग्लंडमध्ये शिक्षण विषयक विचार मांडण्यासाठी 1964 मध्ये त्या समितीने आपले विचार मांडले होते. त्या समितीचं म्हणणं काय, एकमार्गी संवाद म्हणजेच व्याख्यान होय. संवाद हा द्विमार्गी असला पाहिजे. संवाद हा द्विमार्गीचा असेल तर विषयाला नवनवीन माहिती त्या ठिकाणी जुळत असते, ज्ञानाची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होत असते, ज्ञानाची निर्मिती होत असते. पण व्याख्यानामध्ये असं सांगितलंय की व्याख्यान ही एकमार्गी संवादाची प्रक्रिया आहे. म्हणजे जेवढं माझ्या काळात तेवढंच मी तुम्हाला देणार. आपल्याला काय माहिती याचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही, कारण तशी संधी त्या व्याख्यानाच्या पद्धतीमध्ये दिलेली नाही. व्याख्यात्याला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने त्या विषयाला अनुसरून, संकल्पनेला अनुसरून आपलं मत त्या ठिकाणी रुजवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं, व्यक्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं.
फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी कुठली असेल तर विद्यार्थ्यांना अभ्यास करून ऐकून त्या ठिकाणी त्या विषयाला अनुसरून त्या ठिकाणी नोट्स काढण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. म्हणजे समोर एखादा व्याख्याता माहिती सांगत आहे आणि ते समजून घेऊन लगेच त्या ठिकाणी रनिंग मध्ये त्या ठिकाणी पॉइंट्स काढणे, नोट्स तयार करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकते असं हेल्थ समितीचं म्हणणं आहे. त्याच्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी त्याची व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर असं विद्यापीठ अनुदान आयोगाने सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे. युनिव्हर्सिटी टीचिंग मेथड्स या आव्हानामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे की व्याख्यान म्हणजे काय, शिकवणाऱ्याने एकतर्फी बोलणे व शिकणाऱ्याने त्याचे बोलणे ऐकणे म्हणजेच व्याख्यान होईल. पण शिकवणारा आहे तसा ऐकणारा बी आहे. तर ऐकणारा जर असेल तर शिकवणारा त्या ठिकाणी महत्व प्राप्त होत असतं. कारण शिकवणाऱ्याने जी माहिती दिली ती शिकणाऱ्यानं ऐकली पाहिजे, त्यालाच त्या ठिकाणी व्याख्यान असं म्हटलेलं आहे. तर व्याख्यान पद्धतीमध्ये ऐकणारा असतोच, सांगणारा बी असतो, पण त्याच्यामुळे पद्धती कशी ठरली, वादग्रस्त पद्धती म्हणून या पद्धतीकडे पाहिलं जातं. तर या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण होत नाही, द्विमार्गी प्रक्रिया त्या ठिकाणी चालत नाही, विद्यार्थ्याच्या मताचा विचार त्या ठिकाणी केला जातोय, कळत न कळत त्या ठिकाणी एक बंदिस्त स्वरूपाचं वातावरण तयार होतं. समोर असणारी व्यक्ती, व्याख्याता, शिक्षक जे असेल त्याला त्या संकल्पनेविषयी जे वाटतं त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी बोलून जातो, विद्यार्थ्यांनी ग्रहण केलंच पाहिजे, त्याच्यावर आधारलेली पद्धती. मला जे वाटतं मी ते सांगणार आणि तुम्ही ते ऐकलंच पाहिजे, ह्या पद्धतीचा अर्थ तसा होतो. कारण त्याच्यामुळे ह्या पद्धतीला वादग्रस्त पद्धती म्हणून ओळखलं जातं. कारण प्राचीन काळापासून ते आजपर्यंत व्याख्यान पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाचा विचार जर केला तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशिक्षणाची माहिती प्रसारित करण्यासाठी, लोकशिक्षणाची जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या व्याख्यानाचं आयोजन केलं जायचं. माहितीचा प्रसार कसा करता येईल लवकरात लवकर त्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला जायचा. कारण व्याख्यान पद्धती कशी बहुसंख्य समूहाला अनुसरून उद्देशून त्या ठिकाणी एखादी व्यक्ती बोलू शकते, त्या ठिकाणी मोठ्या गटाला माहिती देऊ शकते, त्या ठिकाणी पद्धती उपयोगाला येऊ शकते. त्याच्यानंतर शिक्षण केंद्रामध्ये सुद्धा व्याख्यान पद्धतीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर विविध प्रकारचे चालणारे प्रवचने असतात. त्याच्यानंतर विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर सुद्धा व्याख्यान पद्धतीचा वापर केला जातो. कारण प्रवचनाचा विचार जर केला तर भक्तिमय वातावरणामध्ये अनेक भक्त त्या ठिकाणी जमलेले असतात आणि समोर असणारे प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी देवदेवताला अनुसरून किंवा त्या विषयाला अनुसरून माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. आणि ही माहिती देणाऱ्या व्यक्तीला प्रवचन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि व्यक्ती काय करते, त्या विषयाला अनुसरून अधिक माहिती देत असते आणि इतर व्यक्ती त्या ठिकाणी ऐकण्याचं काम करतात. ते सुद्धा काय एक प्रकारचा व्याख्यानाचाच भाग आहे. मोठ्या समूहाला उद्देशून केलेली माहिती आहे, दिलेली माहिती आहे, त्या ठिकाणी बोललेले शब्द आहे, केलेली माहितीची प्रक्रिया आहे, ह्या सगळ्याचा समावेश हा व्याख्यान प्रक्रियेमध्ये होतो, व्याख्यानाच्या पद्धतीमध्ये होत असतो. या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचं स्वरूप काय असेल. त्या स्वरूपाचा विचार जर केला त्याच्यामध्ये सांगितलं हेतू हा स्पष्ट असला पाहिजे. व्याख्यानाचा हेतू हा स्पष्ट असला पाहिजे. व्याख्यानाचा हेतू स्पष्ट काय असेल की विषयाची माहिती विद्यार्थ्यांना देणे, आकलन क्षमतेचा विकास करणे आणि विद्यार्थ्यामध्ये विषयाला अनुसरून उत्कंठा निर्माण करणे, उत्सुकता निर्माण करणे की आपल्याला आता अजून काहीतरी शिकायला भेटणार आहे, अजून काहीतरी ऐकायला भेटणार आहे. अशा गोष्टीवर आधारलेली काय ती पद्धती म्हणून आपण तिच्याकडे पाहत असतो. त्याला आपण व्याख्यान असं म्हणतो. दुसरा स्वरूपाचा मुद्दा सांगितलेला आहे माहितीचं संक्रमण. माहितीचं संक्रमण म्हणजे काय, व्याख्याताने सांगावयाचा आशय कृतीद्वारे असेल, माध्यमाद्वारे असेल, विविध प्रकारच्या साधनाद्वारे असेल तर तो पोहोचवण्याचं काम करणे म्हणजेच माहितीचं संक्रमण होय. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करणे, पण ते पोहोचत असताना काय करणे, विविध प्रकारच्या साधनांचा वापर करणे. त्याच्यामध्ये तोंडणी साधने असतील, अशाब्दिक साधनं असतील, व्यक्तीची बोलण्याची लपक असतील किंवा दृकश्राव्य साधन असतील, ह्या सगळ्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यावेळेस माहितीचं संक्रमण त्या ठिकाणी होत असतं. कारण व्यक्ती ज्या पद्धतीने बोलतो त्यानुसार त्या आशयाला त्या ठिकाणी महत्व प्राप्त होतं. त्या आशयाचं वजन त्या ठिकाणी वाढत असतं. त्याच्या बोलण्यामध्ये चढ उतार नसेल, एक विशिष्ट प्रकारची लकब नसेल, लय पद्धत जर नसेल तर त्याचं असणारं व्याख्यान ते रटाळ स्वरूपात त्या ठिकाणी वाटू शकतं. त्याच्यामुळं त्याच्या बोलण्यामध्ये चढ उतार हा असलाच पाहिजे. चढ उतार जर नसेल तर एकसुरी जर असेल तर त्याच्या व्याख्यानाला त्या ठिकाणी महत्व प्राप्त होत नाही. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय माहितीचे स्वीकृतीकरण. व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यापर्यंत विशिष्ट माहिती पोहोचवणे म्हणजेच माहितीचं स्वीकृतीकरण. त्याच्यावर माहिती स्वीकृतीकरण होईल का, पण व्याख्यानाद्वारे विशिष्ट माहितीचं पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि ती पोहोचवलेली माहिती
ज्यावेळेस विद्यार्थी त्याचा स्वीकार करतो त्यावेळेस त्या माहितीचं स्वीकृतीकरण झालं असं म्हणतो. कारण स्वीकृतीकरण ही प्रक्रिया जी आहे ती थोडक्यात द्विमार्गी प्रक्रियेवर आधारलेली आहे. मी सांगत आहे, तुम्ही ऐकत आहात आणि ऐकलेल्या माहितीचा स्वीकार केल्यानंतरच त्या स्वरूपाला महत्व प्राप्त होतं. तोपर्यंत त्याचं महत्व प्राप्त त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यात तुम्ही साधन कुठले वापरा, दृकश्राव्य वापरा, श्राव्य वापरा, मौखिक वापरा किंवा तोंडी स्वरूपाचे वापरा, पण त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या साधनामध्ये माहिती बंदिस्त करून त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम केलं पाहिजे आणि पोहोचलेली माहिती ग्राहकांनी स्वीकारली पाहिजे, विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. त्यावेळेस त्या माहितीचं स्वीकृतीकरण झालं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजे काय? व्याख्यात्याने दिलेल्या माहितीचा विद्यार्थ्याने स्वीकार करणे आणि त्याचा अध्ययनामध्ये उपयोग करणे म्हणजेच निष्पत्ती. म्हणजे थोडक्यात त्याचा त्यानं केलेला उपयोग, त्याला आपण निष्पत्ती असं म्हणू शकतो. तर आपण देत आहोत पण समोरला किती प्रमाणामध्ये घेत आहे, त्याला घेतल्यानंतर त्याचा उपयोग काय करतो, उपयोग जर झाला तर त्याला आपण निष्पत्ती म्हणतो. तर व्याख्यान पद्धतीच अशी आहे की मोठ्या वर्गाला अनुसरून, बहुसंख्य गटाला अनुसरून एखाद्या संकल्पनेवर आधारित प्रभावीरित्या माहिती सांगणे, स्पष्टीकरण देणे याच्यावर आधारलेली प्रक्रिया आहे. किचकट असणारा घटक समजावून सांगण्यासाठी सोप्या पद्धतीने सोप्या शब्दामध्ये त्याची रचना करण्यासाठी या व्याख्यान पद्धतीचा उपयोग केला जातो. कमी वेळामध्ये अधिक माहिती विद्यार्थ्यापर्यंत किंवा त्या गटापर्यंत प्रभावशालीरित्या कसं पोहोचवता येईल याच्यासाठी ह्या व्याख्यान पद्धतीचा उपयोग केला जातो. त्याच्यामुळे ही व्याख्यानाची पद्धती आपल्याला प्रचलित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिसून येते. जरी ह्याचा उपयोग विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरती जरी केला जात असला तरी ती कमी वेळामध्ये अधिक माहिती कसं पोहोचवायचं हे व्याख्यान पद्धतीच्या साहाय्याने आपल्याला लक्षात येतं. कारण लहान वर्गाला, लहान वयोगटाला ही पद्धती त्या ठिकाणी उपयोगी पडेलच असं सांगता येत नाही. प्रत्येक घटकाला ह्या पद्धतीचा आपण उपयोग करू किंवा करता येईलच असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही. जसा आशय असेल त्या आशयाला अनुसरून त्या व्याख्यान पद्धतीचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की मोठ्या बहुसंख्य गटाला, मोठ्या वर्गाला किंवा अधिक प्रमाणात माहिती देण्यासाठी, किचकट संकल्पना समजावून सांगण्यासाठी आपण व्याख्यान पद्धतीचा वापर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.